हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गांभीर्याने पेटलेला आहे आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज 24 ऑक्टोबर 2023 रोजी तो संपतोय. आज जर महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण दिलं नाही तर यापुढचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असेल, परंतु ते शांततेचं युद्ध असेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात दसरा साजरा करत असताना मराठा समाजाची उद्यापासूनची भूमिका काय असेल याकडे लक्ष देऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आज आलेलो आहोत बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुका या ठिकाणी. विशेषतः मित्रांनो, या ठिकाणी मराठा समाजाचे जे आंदोलनकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करतात आणि या अभ्यासामधून त्यांना अनेक पुरावे गेवराई तालुक्यामध्ये सापडलेले आहेत. आज आपण उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गेवराई या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणच्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी एका अभ्यासकाला या ठिकाणी निमंत्रित केले, ज्यांचं नाव आहे डॉक्टर संतोष यादव, जे की मोडी लिपीचे अभ्यासक आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातले आहेत, जे आपल्या समोर या ठिकाणी बसलेले. आपल्या समोरची कागदपत्र आपण पाहतोय ही निजाम काळातील मोडी लिपीमध्ये लिहिण्यात आलेली कागदपत्र आहेत, ज्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख हा कुणबी म्हणून करण्यात आलेला आहे. अनेक गावचे दस्तऐवज या ठिकाणी मराठा समाज बांधव ही या ठिकाणी तपासतात, मोडी लिपीचे अभ्यासक त्या ठिकाणी तपासतात. आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की आज दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटत असताना मराठा समाजाला कुणबी आरक्षणाचं एक घबाड हे गेवराई तालुक्यामध्ये सापडल्याची माहिती ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली. अत्यंत महत्वाची माहिती आहे. यादव साहेब, आपण अहमदनगरहून या ठिकाणी आलेला आहे. डॉक्टर घोडके साहेब इथं आहे, डॉक्टर आत्तरे साहेब आहेत, बडगे साहेब आहेत आणि या कार्यालयाचे सर्व कर्मचारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी जे कागदपत्र तपासतोय या कागदपत्रामध्ये आपल्याला नेमकं काय मिळालं आणि कागदपत्र आपण कशासाठी तपासताय एवढं एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण सांगा. सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. ज्यावेळेस आपण भूमी अभिलेख कार्यालय गेवराईचं रेकॉर्ड आपण इथे तपासत होतो, त्यामध्ये गाव नमुना नंबर 33 आणि गाव नमुना नंबर 34 याचं खूप चांगलं रेकॉर्ड इथे यांनी जतन आणि एक संवर्धन करून इथे ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये खूप गावाच्या नोंदी, एकूण मला वाटतं या ठिकाणी 148 गाव आहेत, 183 गावाच्या इथे नोंदी आहेत. त्याच्यात रेकॉर्ड भूमी अभिलेख कार्यालयातलं खूप चांगल्या अवस्थेत इथे ठेवण्यात आलेलं आहे. एकूण 183 गावं इथं आहेत, वाड्या वस्त्या सगळे मिळून, आणि 148 रुमाल आहेत, याला इथे दस्ते असं इथे म्हणतात. याच्यामध्ये गाव नमुना नंबर 33 असेल, गाव नमुना नंबर 34 असेल. या रेकॉर्ड हे खूप चांगल्या अवस्थेत आहे जे आपण आता समोर इथे पाहताय. आणि याच्यामध्ये एक विशेष मला एक 5 ते 6 गावं शोधताना असं जाणवलं की संगम जळगाव असेल, बोरगाव बुद्रुक असेल, पिंपळगाव कानडा असेल, पाथरवाला बुद्रुक असेल, श्रीपत अंतरवाला असेल, हे गावाची गाव मला इथे कुणबी सापडतात. इथे कुठेही मराठा या शब्दाची नोंद जातीच्या नावापुढे सापडत नाही. त्यामुळं इथे हे रेकॉर्ड खूप चांगल्या अवस्थेत आहेत आणि या नोंदी कुणबी एवढ्या मोठ्या प्रमाणात मला तरी कोणत्याही TLR ऑफिसला आत्तापर्यंत सापडलेले नाहीत. गेवराईमध्ये ते खूप चांगल्या अवस्थेत आहेत आणि ते आता संशोधनाच्या नुसार ते आता समोर येत आहेत. त्यामुळे हा एक खूप चांगला एक मेसेज आहे की इथे कुणबीच्या गावाची गावं इथे कुणबी आपल्याला सापडतात. यादव साहेब, आपण इथं गेवराईच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि या कार्यालयाचे पूर्ण कागदपत्र आपण तपासतायत. तर किती गावांमध्ये आपल्याला मराठा आणि मराठा कुणबी असे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी पाहायला मिळालेत का पूर्ण कुणबी अशी जात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली? आपल्याला मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी काही एक नोंद नसून मराठा आडनावच नाहीये त्याच्यामध्ये. मी जे आतापर्यंत गावं शोधले त्याच्यामध्ये डायरेक्ट कुणबी असाच उल्लेख आहे. आणि ह्या आपण सरळ सरळ पाहाल की कुणबी म्हणूनच इथे सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. आणि पूर्ण गावामध्ये बघा, यांचं आडनाव पाटील आहे तरी पण कुणबीच्याच नोंदी त्याच्या समोर आहेत जातीच्या राखण्यामध्ये. आता आपण जो पेपर दाखवताय हा नेमका कोणत्या गावचा आहे आणि यातली काही नावं आडनावं आपल्याला सांगता येतील का? हे श्रीपत अंतरवाला म्हणून एक गाव आहे गेवराई तालुक्यामध्ये, ज्याला गाव नमुना नंबर 33 म्हणतो, जिल्हा त्याचा बीड आहे. आता याच्यामध्ये 1290 ते फसली म्हणतायत. 1290 म्हणजे 1880च्या दरम्यानचा हा दस्ता आहे. एवढा जुना कागद आपल्याकडे आपल्या हाताला आज लागलाय आणि त्याच्यामध्ये सगळी जात कुणबी असाच त्याच्यामध्ये उल्लेख आहे.
ही जी कागदपत्र आहेत याच्यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर आज त्या गावामध्ये जो काही मराठा समाज राहतो त्यांची वेगवेगळी शालेय शिक्षणाची कागदपत्र असतील किंवा सातबारा असतील त्यावर मात्र मराठा असा उल्लेख येतो. मग जर ते कुणबी होते तर हे मराठा कसे झाले याचा इतिहास आपण सांगू शकाल का? जसं मध्य महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी जनगणना केली त्याच धर्तीवर निजामाने पण केली. दर 10 वर्षाला जनगणना होत होती आणि ते त्यावेळेसपासून होत होती. 1880ची जी जनगणना झाली 1881ची दरम्यान ह्या नोंदी मागे पुढे झाल्या प्रत्येक ठिकाणी, पण 1880-81ची जनगणना ज्या ठिकाणी आज आहे त्या ठिकाणी कुणबीचा उल्लेख स्पष्ट पद्धतीने आहे म्हणजे आहेच. तो नंतर 1911ची जनगणना असेल, 31ची असेल, 43ची असेल, 41ची असेल, याच्यामध्ये जात मराठा लागत गेली आणि हे मराठवाड्यातच नाही झालं, हे मध्य महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी हेच झालं. आपण मगाशी बोलताना असं सांगितलं की निजाम कालावधीमध्ये मराठा समाजाचा उल्लेख हा कुणबी केला जात होता, परंतु 1930 आणि 31 सालाच्या नंतर तो मराठा असा करण्यात आलेला आहे. तर नेमकं हे बदल झाला कसा या संदर्भात थोडी माहिती द्या. नेमका बदल झाला कसा? 1911 पर्यंत मध्य महाराष्ट्रात आणि निजामशाहीच्या रेकॉर्डमध्ये ही मोडी लिपीत लिहिलं गेलेलं दस्त आहे. 1910-11च्या नंतर ब्रिटिशांनी आणि निजामाने एक असा निर्णय घेतला की आता देवनागरीकडे आपण वळणार आहेत, देवनागरीमध्ये आता आपण हे सगळ्या नोंदी लिहिणार आहेत. आणि इथेच एक मोठा बदल एक असा दिसतोय, 1911च्या पाठीमागच्या नोंदी कुणबी सापडतात, पण ज्यावेळेस देवनागरी रेकॉर्ड आलं त्यावेळेस ह्या नोंदी परत आपल्याला मराठा अशा सापडतात. त्यामुळं आणि निजाम जो आहे तो ब्रिटिशांना फॉलो करणारा होता, त्याचे सगळे नियम तो स्वीकारणारा होता. त्यामुळे जे मध्य महाराष्ट्रात झालं, जे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या राज्यात झालं तेच इथे झालं. याच्यामध्ये बोलताना एक उल्लेख होत होता 33 नंबर वगैरे अशा पद्धतीची एक चर्चा होती, नमुना नंबर. तर या नमुन्यामध्ये या कार्यालयामध्ये ही कागदपत्र कशा पद्धतीने आपल्याला सापडली आणि आपण कशी शोधली? खरं तर TLR ऑफिसचे ऑफिसर्स आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने लातूरमध्ये त्या नोंदीस आम्ही शोधल्या, जे मी पुस्तक लिहिलं मोडी किरण नावाचं, मी 2010मध्येच ह्या नोंदी मला आढळल्या होत्या. आणि त्या नोंदी ज्यावेळेस मला आढळल्या त्यावेळेस मी म्हटलं हे कुठंतरी पुस्तकात आल्या पाहिजे. ज्यावेळेस मी त्याला पुस्तकरूपी आणल्या त्यामुळं मी हे रेकॉर्ड मी पूर्वीच आज जवळपास 13-14 वर्ष झालं मी हे वाचलेलं होतं. मला माहिती आहे की हे रेकॉर्ड कधी आणि कुठे कशा पद्धतीत आहे. त्यामुळं वेगळं काही शोधून आपला वेळ वाया घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट मुद्द्यावर गेलं पाहिजे आणि ते नोंदी आपण जर त्याला हात लावला तर ते कुणबीचं रेकॉर्ड आहे, चांगल्या अवस्थेत आहे, ते सगळ्या ठिकाणी आहे. हां, ज्या ठिकाणी ते मिसमॅच झाले तिथे ते ठेवलं गेलेलं नाही, तिथं ते सापडत नाही. त्यामुळं तो काय त्या ऑफिसरचा दोष नाही किंवा कोणाचा नाही आहे. जिथं ते ठेवलंच गेलेलं नाही तिथं त्या नोंदी नाही आहेत. गेवराईच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जवळपास 148 गाववाडी वस्ती तांड्यांची या ठिकाणी नोंद आहे. यापैकी किती गावांमध्ये आपल्याला मराठा हे कुणबी आहे अशी नोंद या ठिकाणी मिळालेली आहे? आता यानं 65 गावाचं रेकॉर्ड वरती रुमाल दस्त ते काढलेले आहेत. 65 गावापैकी आता आमची शोध मोहीम 1.5-2 तास झाले चालू आहे आणि याच्यापैकी आम्ही आता 5 ते 6 गावं शोधलेत. 5 ते 6 गावांमध्ये मला मराठा उल्लेखच सापडलेला नाही, तिथं कुणबीच उल्लेख आहे. ही जी कुणबीचा उल्लेख या ठिकाणी आहे तर याचा मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत आणि राज्य सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिला होता, परंतु सातत्याने मनोज जरांगे पाटील असं सांगतायत की मराठा समाज हा कुणबीचा आहे आणि राज्य सरकारनं ठरवलं तर एकाच दिवसामध्ये ते कुणबी म्हणून त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचे निर्णय घेऊ शकतात आणि मराठा समाज हा कुणबी आहे याची घोषणा करू शकतात. यामध्ये आपल्याला किती तथ्य वाटतं? ज्या पद्धतीने आम्ही रेकॉर्ड शोधतोय किंवा जे आम्हाला ज्या पद्धतीने रेकॉर्ड सापडतंय तिथं मी तुम्हाला एवढंच सांगेल की मराठवाड्यात एक सूर होता की इथे कुणबीच्या नोंदी नाही आहेत आणि त्या सापडत नाहीत, कुणी लिहिलेल्या नाहीत. तर त्याला हे एक उत्तर आहे की इथे कुणबीच्या नोंदी आहेत. ज्या गोष्टीसाठी कमिटी काम करते त्यांना जे प्रूफ पाहिजे ते प्रूफ आता मिळत आहेत, खूप चांगल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे एक शिक्कामोर्तब होत आहे की इथे कुणबीच्या नोंदी आहेत. मित्रांनो, आपण पाहिलं की डॉक्टर संतोष यादव जे की अहमदनगर हिस्टॉरिकल म्युझियम अँड रिसर्च सेंटरचे ते मोडीलिपी तज्ज्ञ आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये
सर्वाधिक कुणबीच्या नोंदी या ठिकाणी सापडतायत, आढळतायत आणि त्या पद्धतीची कागदपत्र तपासणी सुद्धा सुरू आहे. मित्रांनो, या कागदपत्रांमधून मराठा समाजाच्या कुणबीच्या आरक्षणाच्या किती नोंदी निघतील हेही आपल्याला पाहावं लागेल. निश्चितपणे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं मला योग्य वाटलं, मी माहिती दिली. मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी या संदर्भातली पूर्ण माहिती देतोय. दुसरा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण याच तालुक्यामध्ये, मराठवाड्यातल्या याच तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या कुणबीच्या सर्वाधिक नोंदी आहेत. त्या नोंदी किती आहेत, कोणत्या गावाच्या आहेत आणि कोणत्या नावाच्या आहेत या संदर्भातली माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी देईन. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.